विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 6वीचा विषय भूगोल आणि प्रकरण 3 पृथ्वी गोल, नकाशा तुलना व क्षेत्रभेद याला सुरुवात करणार आहोत। मुलांनो, पृथ्वी गोलावर अक्षरवृत्ते आणि रेखावृत्ते कशी काढली जातात आणि त्यावरून स्थाननिश्चिती कशी केली जाते हे आपण मागच्या तासिकेला शिकलो आहोत। या पाठामध्ये आपण पृथ्वी गोल व नकाशा यांमधील फरक शिकणार आहोत। पृथ्वी गोल आणि नकाशा या दोन्हींमध्ये काय काय फरक आहे हे अगदी सोप्या भाषेत आज मी तुम्हाला सांगणार आहे। माझा पहिला प्रश्न असेल की नकाशा आणि पृथ्वी गोल हे तुम्ही दोघंही पाहिलेले आहेत आणि हाताळले सुद्धा आहे। सगळ्यात महत्त्वाचा पहिला प्रश्न की या दोघांमध्ये नकाशा आणि पृथ्वी गोल या दोघांमध्ये कोणते साधन सपाट आहे? तुमचं उत्तर असेल नकाशा, बरोबर की नाही? दुसरा प्रश्न माझा असा असेल, कोणते साधन गोलाकार आहे? प्रश्न दुसरा व्यवस्थित ऐका, कोणते साधन गोलाकार आहे? तर उत्तर असेल पृथ्वी गोल। तिसऱ्या प्रश्नाकडे वळूया, कोणत्या साधनामुळे तुम्ही पृथ्वीचे पूर्ण क्षेत्र एकाच वेळी पाहू शकता? तुमचं उत्तर असेल नकाशा। पुढचा प्रश्न बघूया, कोणत्या साधनाने पृथ्वीची एका वेळी एकच बाजू पाहता येते? काय उत्तर असेल? हे की नाही? पृथ्वी गोल। विशिष्ट प्रदेशाचा तपशीलवार अभ्यास करण्यासाठी या दोघांपैकी कोणते साधन वापरणं सोयीस्कर जाईल? या प्रश्नाचं उत्तर तुम्ही प्रकरण पूर्ण झाल्यावर नक्की शोधून बघा। म्हणजेच काय की या प्रश्नावरून आणि उत्तरावरून तुमचं लक्षात आलं असेल की नकाशे हे द्विमिती असतात तर पृथ्वी गोल हा त्रिमिती असतो। पहिला मुद्दा तुमचा लक्षात आला, नकाशे द्विमिती असतात आणि पृथ्वी गोल मात्र त्रिमिती असतो। दुसरा मुद्दा तुमचा लक्षात आला असेल, दुसरा मुद्दा आपण शिकणार आहोत, द्विमितीय घटकाला लांबी आणि रुंदी असते। म्हणजेच काय, नकाशे द्विमिती आहेत आणि नकाशांना लांबी आणि रुंदी असते। लांबी आणि रुंदी मिळून त्याचे क्षेत्रफळ तयार होत असते। तिसरा महत्त्वाचा घटक, त्रिमितीय वस्तूला लांबी, रुंदी आणि उंची असते। तीनही गोष्टी मिळून त्याचं घनफळ तयार केलं जातं, घनफळ तयार होत असतं। त्यानंतर पुढचा मुद्दा आहे, नकाशाच्या साहाय्याने जगाचा तसेच मर्यादित प्रदेशाचाही अभ्यास करता येतो। आले लक्षात? नकाशाच्या साहाय्याने जगाचा तसेच मर्यादित प्रदेशाचा सुद्धा अभ्यास करता येतो। पृथ्वी गोल हा कितीही लहान किंवा मोठा असला तरी संपूर्ण पृथ्वीची प्रातिनिधिक प्रतिकृती असते। पुढचा मुद्दा तुमचा लक्षात आला असेल, पृथ्वी गोल हा कितीही लहान किंवा मोठा असला तरी संपूर्ण पृथ्वीची प्रातिनिधिक ती प्रतिकृती असते। मग तुमचं दोघांमध्ये अभ्यास करत असताना लक्षात आलं असेल की नकाशे द्विमिती असतात, पृथ्वी गोल मात्र त्रिमिती असतो। द्विमिती नकाशे लांबी आणि रुंदी असते आणि दोघांचं मिळून क्षेत्रफळ तयार केलं जातं। आता द्विमितीय म्हणजे काय? बऱ्याच मुलांना प्रश्न पडला असेल, द्विमितीय म्हणजे काय हो?
तर लांबी व रुंदी अशा 2 मिती असलेला पृष्ठभाग म्हणजे द्विमिती. उदाहरणार्थ कागद घेऊया, त्यानंतर फळा, मेज किंवा जमीन. हे काय आहे? द्विमितीय पृष्ठभागाची उदाहरणे आहेत. त्रिमितीय म्हणजे काय? तर रुंदी, लांबी व उंची या तिघांचा असलेला पृष्ठभाग म्हणजे त्रिमितीय. मग याची उदाहरणं घेऊ शकतो आपण. डस्टर आहे किंवा डबा, तुमच्या घरातला पेला असेल किंवा तांब्या असेल. त्यानंतर आपण वातावरणातील काही उदाहरणं घेऊया. डोंगर आहे, चंद्र आहे. हा सुद्धा काय आहे? त्रिमितीय पृष्ठभागाची उदाहरणे. दोन्हीही तुमच्या लक्षात आलं असेल, द्विमितीय आणि त्रिमितीय. द्विमितीय म्हणजे काय? लांबी व रुंदी. त्रिमितीय लांबी, रुंदी आणि उंची असलेला पृष्ठभाग. आता आपण यापुढील मुद्दा जो आहे आपल्या या प्रकरणातला, त्या मुद्द्याचं नाव आहे भौगोलिक सहल. त्याला आपण आपल्या भौगोलिक भाषेत म्हणतो क्षेत्रभेट. मग क्षेत्रभेटीची महत्त्वाची कारणे, क्षेत्रभेटीचे काय काय फायदे होतात ते आपण ह्या मुद्द्यामध्ये शिकून घेणार आहोत. भौगोलिक सहल ही भूगोल विषयासाठी अत्यंत महत्त्वाची अभ्यास पद्धती मानली जाते. ज्यावेळी आपण सहलीला जातो, सहल म्हणजे फक्त हसणं, खेळणं, खिदळणं, बागडणं नव्हे. भौगोलिक सहल, क्षेत्रभेट याचा महत्त्वाचा उद्देश असतो की निसर्गातील प्रत्येक वस्तूचं बारीक निरीक्षण करा, त्यातील बदल लक्षात घ्या आणि ते बदल आपल्या वहीमध्ये नोंदवा, त्याचा सखोल अभ्यास करा, म्हणजेच क्षेत्रभेट. तर आपल्या भौगोलिक भाषेमध्ये भौगोलिक सहल, त्यानंतर आपल्या भूगोलाच्या अभ्यास पद्धतीमध्ये ते क्षेत्रभेट अतिशय महत्त्वपूर्ण मानली जाते. यामध्ये एखाद्या प्रदेशाला किंवा एखाद्या क्षेत्राला भेट देण्यात येते. क्षेत्रभेटीमुळे त्या ठिकाणची भौगोलिक, सामाजिक, त्यानंतर इतर परिस्थिती जाणून घेता येते. त्याचप्रमाणे तिथल्या स्थानिक लोकांशी प्रत्यक्ष संबंध येतो. तिथल्या स्थानिक लोकांशी चर्चा केली जाते आणि त्यांचे प्रश्न असतील, त्यांचं लोकजीवन असेल, त्यांचं दैनंदिन जीवनामध्ये येणारे प्रश्न असतील किंवा त्यांना असलेल्या भौगोलिक सोयीसुविधा यांविषयी आपण तिथे प्रत्यक्ष जाऊन त्या क्षेत्रात राहणाऱ्या लोकांशी बोलून, चर्चा करून त्यांचे प्रश्न आपण समजून घेऊ शकतो. त्यांच्या राहण्याची, वागण्याची, त्यांच्या भाषेची जाणीव किंवा अभ्यास आपण प्रत्यक्षपणे तिथं जाऊन करू शकतो. म्हणजे बघा क्षेत्रभेटीचे किती फायदे होतात ते. त्यानंतर भौगोलिक स्थिती जाणून घेण्यासाठी सुद्धा आपण क्षेत्रभेटीला नक्की जाऊया. ही सगळी परिस्थिती निवळल्यावर आपण एखादं ठिकाण निवडू आणि नक्की क्षेत्रभेटीला अवश्य जाऊया.